नाहीये तर आजचा व्हिडिओ हा आपले डोळे उघडण्यासाठी आहे. कारण आज आपण एक कंपॅरिझन करणार आहोत, ते म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमी वर्सेस IIT. दोन्ही इलाइट एक्झाम आहेत, परंतु पर्पज हा वेगवेगळा आहे. जर आपण घराघरांमध्ये जर बघितलं तर एकच प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असतो की किंवा पालकांच्या मनामध्ये असतं की IIT चांगलं आहे की NDA चांगलं आहे, कुठे फ्युचर जास्त सिक्युअर आहे. पण खरा प्रश्न असा असायला हवा, की माझ्या मुलाची कॅपॅसिटी नेमकी NDAसाठी आहे की IITसाठी आहे. तर सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया, की NDA म्हणजे काय? नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला पुण्याला ती आहे. NDA म्हणजे इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही, इंडियन एअर फोर्समधले जे ऑफिसर असतात त्यांचं ट्रेनिंग त्या ठिकाणी कंप्लीट केलं जातं. लीडरशिप असतं, प्रेशर असतं, डिसिप्लिन लाईफ आहे, सॅक्रिफाईस करावं लागतं. नेशन फर्स्ट माइंडसेट असेल तर तुम्ही NDAमध्ये जरूर जायला पाहिजे. NDAचा जो प्रिपरेशन आहे ते वॉरसाठी, लीडरशिपसाठी आहे आणि ती एक फक्त एम्प्लॉयमेंट नाही, ते प्रेस्टिजियस जॉब त्या ठिकाणी आहे. आता आपण बघूया की IIT म्हणजे काय? इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. IIT म्हणजे तुमचं वर्ल्ड क्लास इंजिनिअरिंग एज्युकेशन त्या ठिकाणी प्रोव्हाईड केलं जातं. त्या ठिकाणी इनोव्हेशन अँड रिसर्च त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. कॉर्पोरेट लाईफस्टाईल आहे. स्टार्टअप करायचं असेल तर तुम्हाला इंजिनिअरिंग म्हणजे IIT सगळ्यात बेस्ट आहे. ग्लोबल एक्सपोजर पाहिजे असेल तरी तुम्हाला त्या ठिकाणी IIT बेस्ट ऑप्शन आहे. IIT प्रिपरेशन करत असताना तुम्हाला रिसर्च करायचं आहे, इनोव्हेशन करायचं, त्यासाठी तुम्हाला IIT बेस्ट आहे. आता सिलेक्शन कुठलं करायचं? नेमकं NDA करायचं का IIT करायचं? पुन्हा एकदा आपण सिलेक्शन प्रोसेस एकदा जाणून घेऊया. NDAची रिटन एक्झाम दिल्यानंतर तुमचा SSB असतो 5 दिवसांचा. त्यामध्ये तुमची पूर्ण पर्सनॅलिटी टेस्ट केली जाते. नंतर मेडिकल स्टँडर्ड असतात आणि त्यानंतर ट्रेनिंग थोडंसं हार्ड असतं. सिलेक्शन जर झालं तर ट्रेनिंग हार्ड असतं आणि NDAची जर्नी त्या पद्धतीने ज्यांना एन्जॉय करायची त्यांना आउटडोअर जास्तीत जास्त इव्हेंट्समध्ये मजा वाटत असेल किंवा डिफिकल्टीजला सॉल्व्ह करायचं असेल, सोशली जास्त जायचं असेल तर त्यांनी नक्कीच NDAचं ट्राय करायला पाहिजे. परंतु IITचं सिलेक्शन JEE ॲडव्हान्स रँक बेस्ड सिलेक्शन असतं आणि अकॅडमिक प्रेशर खूप जास्त प्रमाणात असतं आणि ब्रेनचं जास्त काम आहे. खूप जास्त काम ब्रेनचं असतं. थॉट प्रोसेस एकदम तगडी पाहिजे. मॅथमध्ये एकदमच ब्रिलियंट विद्यार्थी पाहिजे. ट्रेनिंग आणि स्टडी प्रेशरचं तुम्हाला कंपॅरिझन आहे. NDAचं जर लाईफस्टाईल बघितलं तर तुम्हाला दररोज सकाळी 4:30 वाजता उठायचं आहे. फिजिकल पेन आहे की रनिंग वगैरे असतं, एक्सरसाइज असतात. खूप जास्त प्रमाणात डिसिप्लिनरी लाईफ त्या ठिकाणी मेंटेन करावं लागतं. लिमिटेड फ्रीडम त्या ठिकाणी तुम्हाला भेटत असतं. आणि IITचा विचार केला तर तुम्हाला थोडंसं फ्लेक्सिबल रुटीन मिळतं. मेंटल प्रेशर खूप जास्त प्रमाणात आहे. कोडिंग आणि लॅबमध्ये खूप जास्त काम करावं लागतं. रिलेटिव्हली थोडं जास्त फ्रीडम आहे. पण NDA तुमची बॉडी ब्रेक करतं तर IIT तुमचा ब्रेन ड्रेन करतं किंवा ब्रेनचं जास्त काम आहे. दोघींकडे पेशन्सची खूप जास्त गरज आहे. तुम्हाला पेशन्स किंवा संयम त्या ठिकाणी पाहिजे. आणि जर समजा आपण सॅलरी विचार केला किंवा करिअरची रिॲलिटी बघितली तर NDA ऑफिसरला फिक्स पेमेंट मिळतं, अलाउन्सेस मिळतात, मेडिसिन फ्री असतं, हाऊसिंग फ्री असतं, रिस्पेक्ट असतो, ऑथॉरिटी असतं, अर्ली रिटायरमेंट ऑप्शन असतात, ते तुम्ही जाऊ शकतात. IIT ग्रॅज्युएटसाठी सॅलरी डिपेंड्स ऑन द स्किल्स. सॅलरी ही टोटली तुमच्या स्किलवरती डिपेंड करते. कॉर्पोरेट लाईफमधली ग्रोथ आहे, रिस्क आहे तर रिवॉर्ड आहे आणि गॅरंटीड सक्सेस मिळेलच असं नाही. NDA तुम्हाला स्टॅबिलिटी देतं, ऑनर देतं, सोसायटीमध्ये रिस्पेक्ट देतं. IIT तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज देतं आणि कॉम्पिटिशन देतं. पर्सनॅलिटी कशी पाहिजे? जर समजा तुम्हाला NDAमध्ये जायचं असेल तर तुम्हाला फिजिकल टफनेससाठी फेस करावं लागेल. इमोशनल कंट्रोल पाहिजे, तुम्ही इमोशनल कंट्रोल करणारा व्यक्ती पाहिजे, डिसिप्लिन पाहिजे आणि लीडरशिप तुमच्या मनामध्ये पाहिजे किंवा तुमच्या अंगामध्ये पाहिजे त्या. आणि IITसाठी हाय IQ, खूप जास्त तुमचं इंटेलिजन्स पाहिजे, ॲनालिटिकल थिंकिंग पाहिजे, लाँग सिटिंग अवर्स तुमची कॅपॅसिटी पाहिजे आणि अकॅडमिक कन्सिस्टन्सी. दररोज तुम्ही अभ्यास करताय, खेळकूद काही तुम्हाला जास्त पसंत नाही, परंतु अभ्यासू बुकवर्म जो किडा म्हणतो आपण, त्या किडा असेल तर तुम्ही IIT बेस्ट ऑप्शन आहे. जर रॉंग चॉईस तुमची झाली आता तर तुमचं करिअर पुन्हा एकदा लाईफमध्ये फ्रस्ट्रेशन येऊ शकतो. बिगेस्ट मिस्टेक या ठिकाणी पॅरेंट्स हेच करतात की NDA मध्ये असं म्हणतात की NDA मध्ये फोर्स म्हणजे NDAमध्ये फोर्स करतात किंवा IITमध्ये बळजबरीने फोर्स करतात. मुलाचा इंटरेस्ट ज्याच्यात आहे, मुलाची स्ट्रेंथ, मुलाची कॅपॅसिटी बघत नाही. मेडिकली जर इश्यू असेल तर NDAमध्ये जाण्यात मजा नाही. परंतु
आणि मेंटली थोडंसं वीक असेल किंवा अभ्यासात थोडासा सारखा धरसोड करतोय, तर त्या ठिकाणी एन-डी-ए ऑप्शन असू शकतं. कन्सिस्टन्सली तुम्ही जर गेलात किंवा अभ्यास केला तर तुमचं निघू शकतं. गोल्डन रूल यासाठी एकच आहे, की युनिफॉर्म बघितला आणि मला एन-डी-ए करायचं आहे आणि किंवा शेअरशा बघितला आणि मला एन-डी-ए करायचं असं ठरवू नका. किंवा पॅकेज बघितलं 2-3 करोडचं पॅकेज बघितलं, अमेरिकेत नोकरी बघितलं, लगेच मला आय-आय-टीला जायचं असा विचार करू नका. स्वतःची काही कॅपॅबिलिटी आहे, कॅपॅसिटी आहे, प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आवडतो की नाही आवडतो, हे जर तुम्हाला जर समजत नसेल, तर तुम्ही एकदा प्रॉपर पद्धतीने काउन्सिलरकडे जा. एन-डी-ए देशासाठी ऑफिसर बनवतं, आय-आय-टी देशासाठी चांगले इंजिनिअर्स बनवतं. दोन्ही देशाच्या नॅशनल बिल्डिंगमध्ये खूप महत्त्वाचा रोल आहे दोघांचा. परंतु दोघांचं कंपॅरिझन करता येणार नाही. चॉईस ही तुमची आहे, इंडिव्हिज्युअल आहे. आय-आय-टी आणि एन-डी-ए बद्दल असं काही कंपॅरिझन करता नाही. दोन्ही बेस्ट आहेत. परंतु ज्यांना थोडं ग्लॅमरस लाईफ पाहिजे असेल आणि थोडंफार डेअरिंग करायचे आहे किंवा आउटवर्ड फील्ड वर्कसाठी बनलेला असाल, तर तुम्ही नक्कीच एन-डी-एमध्ये जायला पाहिजे आणि तुम्हाला पूर्ण जगामध्ये फिरायचं असेल, मोठ्या कॉर्पोरेट्समध्ये काम करायचं असेल, बिझनेस करायचा असेल किंवा नवीन स्टार्टअप करायचं असेल, तर तुमच्यासाठी आय-आय-टी हे बेस्ट आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही द सक्सेस अकॅडमी नाशिक सोबत संपर्क साधू शकतात किंवा तुम्हाला या करिअरबद्दल काही डाऊट असेल, तर तुम्ही आम्हाला नक्कीच कॉल करा. जय हिंद.